नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात माझ्या स्वामी आईच्या दर्शनापासून. तर सर्वांनी माझ्या स्वामी आईचं दर्शन घ्या आणि सर्वांना माझ्या स्वामी आईचा खूप खूप गोड असा आशीर्वाद असावा ही माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि इथून पुढं ना माझ्या व्हिडिओला सुरुवात तर अशी साधी सिंपलच आजची देवपूजा होती. आणि इकडं मग ना नातू आलाय घरी, तर नातू सोबत थोड्याशा गप्पा चालू होत्या आणि त्याला बाय कर म्हणत होती, पण कॅमेरा चालू केल्यामुळं पहिल्यांदा ना मग तो असा हळूच लाजत होता आणि खूप छान बोलत होता. एवढा मस्त बोलत होता ना काय विचारूच नका. आणि त्याच्या गळ्यात ना मी असा साखरेचा हार बांधलेला, कारण का पाडवा झाल्यानंतर 2 दिवसांनी तो आलता, तर त्याला आवडला, खूप आवडला. आपण कसं लहानपणी खायचो ना गळ्यात घेऊन, तसा तो पण खात होता आणि त्याला छान वाटत होतं आणि एकदम खुश होता. तर त्याच्यासोबत मग माझ्या अशा गप्पा चालू होत्या. तर नातवासंग गप्पा हाणण्यात आनंद खरंच काही वेगळाच असतो बरं का. एवढं भारी वाटत होतं मला की काय विचारूच नका. आणि त्याचं असं बोबडं बोलणं आणि हार खाणं आणि इकडं मग असं खरंच खूप छान वाटत होतं, खूप छान वाटत होतं. आणि तो मग वाकडं दाखवत होता मोबाईलमध्ये बघून, का तर कॅमेरामध्ये दिसतंय तसंच त्याला समोर दिसत होतं ना, जसं ती करेल तसं, म्हणून तो वाकडं दाखवत होता. तर मी पण त्याच्याबरोबर एवढी हसत होती आणि खरंच खूप हॅप्पी आणि खूप आनंदी होती बरं का मी. कारण का नातू संग खेळण्यात, बोलण्यात, बसण्यात जो आनंद असतो ना, ते कुठंच भेटत नाही आपल्याला. असा आनंद आपल्या नातूसोबत मिळतो. कालच आले ती, तर म्हणलं चला आज थोडासा त्याच्यासोबत पण व्हिडिओ घेऊया. आणि मग इकडं ह्याचं दुसऱ्याचं चालू होतं की त्याला रंगाची पिचकारी मिळाली होती, तर पिचकारी खेळायची. आणि मग आम्ही ना दुपारी असं दररोज ताक करतो, गावाकडचं ताक. तर ही ताक बघा दुपारी ऊन पडलं ना मग करायचं आणि असा एन्जॉय करायचं. आणि ताक थंड फ्रीजमध्ये ठेवायचं आणि प्यायचं साखर टाकून, एकदम छान लागतं. ही टेस्ट कुठंच भेटणार नाही. गावाकडच्या ताकाची टेस्ट, आपल्या घरच्या ताज्या म्हशीच्या दुधाचं ही ताक बनवलेलं असतं. आणि नुसतं दुधापासून मी प्यायसाठी ताक बनवत असते. ही काय सायचं किंवा असं दररोजची दररोज नवीन विरजण लावलेलं असतं. आणि इकडं मग ना तूप कढवायला ठेवलं होतं. तर परत संध्याकाळी ना मग आम्ही गेलो कपडे आणायला. मुलांना पाडव्याचं आले, ते नातू आले तर म्हणल्यावर माझ्या मुलीसाठी साडी, मुलांना अशी कपडे साधी सिंपलच घेतली होती. साडी पण एकदम साधी सिंपलच घेतली. आणि त्यांना ना दररोज वापरायसाठी कपडे आणली. दोघांना पण 2-2 नाईट पॅन्टी आणि 2-2 टी शर्ट. तर चला म्हणलं हा पण आनंद आपण साजरा करूया. आपल्याला लहानपणी प्रत्येक सणाला कपडे भेटत नसायचे, पण आता मुलांचं ना खरंच त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला मिळतं, मी तर असंच म्हणेन. आणि म्हणलं बघा किती छान टी शर्ट, परत असं नाईट पॅन्ट आपल्याला कुठं भेटत होते असे कपडे घालायला. आणि एवढी तर 2-2 तर कधीच मिळाली नाही. ती एक ड्रेस मिळायची, ती पण भेटत नसायचं व्यवस्थित. आणि इकडं मग ना आता ऊन खूप वाढलं आहे म्हणून त्यांना उन्हाळ्यासाठी टोप्या आणले त्या दोघांना पण 2. पण टोप्या तर घालायचं ती नावच घेत नाही. ती काढून डोक्यावर जर घातली ना तर काढून टाकते ती. अशी एवढी खोडकर आहे ती ना, खरंच काही विचारूच नका. आणि ही ना परत मुलीनं माझ्यासाठी पण साडी घेतली, आपल्या दोघींना एक सेम. मग बरं चला असू द्या. मग कसे वाटते ते एकदम साध्या सिंपलच माझ्या साड्या आणि साधी सिंपल कपडे, पण जास्त काय भारी नाही. पण ही ना मग स्टोल घेतले, ती पण दोघीला 2, एक नाही, तिला एक मला एक, म्हणजे माझ्या मुलीला असं 2 स्टोल घेतलेत. अशी छोटीशी हीच खरेदी केली. आणि मग परत ना इकडं गाईंचं 4चं टायमिंग झालं. 4चं टायमिंग झाल्यानंतर ना गाई अशा बांधून घेतल्या आणि बांधून घेऊन मग ना इकडं वैरण टाकायचं चालू होतं. 4चं रुटीन तर आमचं चालू होतं. आणि ही शूट ना आज माझ्या मुलीनं घेतलं होतं, कारण का तर म्हणली बघू आज मी तुमचं शूट घेते. आणि इकडं शिवचं चालू होतं, ट्रॅक्टर आणला होता त्याला, ट्रॅक्टर खेळायचं. तर बघा इकडं
कसं मस्त वाटते म्हणली मी शूटिंग काढते आज तुमची आहोंची पण मला खरंच खूप मदत होती बरं का आता घरी राहिल्यापासून. आणि ह्याचं इकडं बोबडं बोल चालूच होतं, तू काय करती काय नाही असं सारखं चालूच असतं त्यांचं. एवढा छान बोलतो ना तर काय विचारूच नका. आणि ट्रॅक्टर आणला आहे त्याला नवीन, तर ती ट्रॅक्टर खेळतोय. आणि इकडं मग माती भरायची वतायची असं त्याचं चालू होतं. आणि इकडं मी वैरण आहोंना भरून देत होते आणि गायींना नेऊन ओतत होतं. आणि मग 4चं टायमिंग असतं ना एकदम धावपळ करावं लागते, कारण काय झाले आता परत लोड शेडिंग चालू झाले आणि 6ला तर लाईट बंद होती. आणि नंतर मग रात्री 9:30 ते 10 वाजताच लाईट येते, तोपर्यंत लाईटच येत नाही. मग एवढ्या गाईंच्या धारा हातानं तर काढू शकत नाही आपण, त्यामुळं 5:30ला धारा काढायला सुरुवात करावं लागते. त्यामुळं धावपळ अशी पटपट कामं आवरून घ्यावी लागते. ती तर माझी वैरण टाकून झाली, वैरण टाकून घेतली की सगळ्या गायींना अशी मग परत पेंड वतत जायचं. वैरणीच्या वर कोरडीच पेंड वतती. मी नेहमी सांगते की मी वलवून पेंड अजिबात ठेवत नाही, कोरडी पेंड माझी वतायचं चालू असतं. तर इकडं माझी आज मुलगी शूट घेत होती आणि मी म्हणली तुझं शूट काढते बघू, मला पण शूटिंग काढायला येते का. तर इकडं नातूचं चालू होतं, तू काय करती काय नाही असं सारखं त्याचं चालू असतं की म्हणजे खरंच खूप बोलायला येतं त्याला. आणि मोरचं खरंच खूप मोरचं बोलतो ती. तर इकडं मग एक गाय आहे ना ती पेंडच खात नाही. मग मी काय करते, तिला अशी बारली आणि पेंड मिक्स करते आणि मिक्स करून अशी तिला स्पेशल नेऊन वतायला लागते. आणि इकडं मुरघासाची बॅग लगेच फोडून ती अर्धी पण झाली, कारण का वैरणीचा थोडा प्रॉब्लेम आला. आणि मुरघास चालू केल्यापासून परत दुधाला फरक पडला. जवळजवळ 4 ते 5 लिटरनी दूध आपलं वाढलं. तर मुरघासाचा खरंच खूप फायदा आहे बरं का. तर आणखीन अर्धा एकर घेतलं आणि आता त्याचा पण मुरघास करायचा ह्या 2 दिवसात होईल करून. आणि इकडं तिचं थोडंसं कॅमेरा फिरवायचं चुकलं, त्यामुळं ही थोडंसं असं दिसतंय, म्हणजे एवढं लगेच नवीन असल्यामुळं नाही कळत. तर मग इकडं माझं परत शेण काढायचं चालू होतं. आणि इकडं मुलांचं बघा, आता ही मोठा शंभू आणि छोटा शिव यांचं सायकल खेळायचं चालू होतं. तर मग त्यांचं पण तिनं थोडंसं शूट घेतलं. तिला पण खरंच खूप छान वाटत होतं, ती हसत पण होती आणि शूट पण काढत होती. आणि मला विचारायची की मी काही जरी बोललं ना तर ह्यात येत नाही ना गं. तर मी सांगितलं तिला काहीच नाही, मी वॉईस देते, तू काहीच टेन्शन घेऊ नको, तू फक्त माझा व्हिडिओ काढ. तर मग तिनं स्वतःचा पण थोडासा व्हिडिओ काढला. आणि इकडं मग थोडं असं सगळं दाखवायचं चालू होतं. तर माझं इकडं शेण काढायचं चालू होतं. तर चला बाय सर्वांना.